नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. शीख धर्माचे 9वे गुरु हिंददी चादर श्री गुरु तेज बहादूर साहेब यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड नगरी एका ऐतिहासिक पर्वाची साक्षीदार होणार आहे. राज्य शासनाच्या वतीनं 24 आणि 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. 52 एकराच्या विशाल परिसरात गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत असल्याची माहिती नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. या सोहळ्यासाठी प्रशासनानं 52 एकर जागेवर भव्य मंडप उभारला आहे. भाविकांच्या सोयीसाठी 8 महालंगर, अत्याधुनिक प्रदर्शन केंद्र, 350हून अधिक स्टॉल्स आणि आरोग्य शिबिर उभारण्यात येत आहेत. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे. या सोहळ्यास देशाचे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेक मंत्री आणि संत महंत यांची उपस्थिती राहणार आहे. देशभरातून सुमारे 8 ते 10 लाख भाविक या सोहळ्यासाठी नांदेडमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. या भाविकांच्या सेवेसाठी ज्या स्वयंसेवी संस्थांना सेवा द्यायची आहे किंवा स्टॉल्स लावायचे आहेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हाधिकारी कर्डिले यांनी केलं आहे. प्रशासनातर्फे त्यांना एक जागा उपलब्ध करून दिली जाईल. या ऐतिहासिक सोहळ्यात सर्व नांदेडकरांनी आणि भाविकांनी सहकुटुंब सहभागी होऊन एक अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार व्हावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहिती दिली. ते म्हणाले, सर्वांना नमस्कार. मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. आपल्याला माहिती आहे की गुरु तेग बहादूरजी साहेब यांच्या शहादतला 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्य शासन हिंद की चादर गुरु तेग बहादूर हा कार्यक्रम फार भव्य दिव्य स्वरूपामध्ये नांदेडमध्ये आयोजित करत आहे. त्या अनुषंगाने या कार्यक्रमाची पूर्ण तयारी जोरात सुरू आहे. जवळजवळ 52 एकरच्या परिसरावर हा मंडप उभारला जातो आहे. त्यामध्ये 8 लंगर, AV फिल्मसाठी वेगळं एक्झिबिशन सेंटर, 350 स्टॉल, आरोग्य शिबिरं अशी जय्यत तयारी आपली चालू आहे. यासाठी पार्किंग, बाकी लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्टेशन या सगळ्या सोयी आपण उपलब्ध करून देतो आहे. तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माझी सर्व नांदेडकरांना ही आव्हान आहे, विनंती आहे की आपण मोठ्या स्वरूपात या कार्यक्रमाला आपली उपस्थिती नोंदवावी. कारण गुरुद्वाराची संपूर्ण प्रतिकृती अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात आपण या ठिकाणी साकार करतो आहे. सर्व भाविकांनी, सर्व समाजाने या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावं. त्याचसोबत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याकडं 8 ते 10 लाख भाविक येणारे. माननीय गृहमंत्री भारत सरकार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्य, माननीय मुख्यमंत्री उत्तर प्रदेश योगीजी, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणजी, असे अनेक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री तसेच धर्मक्षेत्रातील संत या कार्यक्रमाला त्यांची हजेरी लावणार आहेत. तर आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं आणि जे भाविक येणार आहे त्यांना वेगळ्या प्रकारच्या सेवा देण्यासाठी जे इच्छुक असतील संघटना, NGOज, त्यांनी पण जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि त्यांना निश्चितपणे आम्ही स्टॉल उपलब्ध करून देऊ, जेणेकरून या सगळ्या कार्यक्रमाला त्यांचाही हातभार लागेल आणि त्यांच्या सद्भावना जोडल्या जातील. परत एकदा मी सर्वांना आवाहन करतो, आपण या कार्यक्रमाचं जो की 24 आणि 25 जानेवारीला होऊ घातलेला आहे याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे 24 आणि 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या हिंद दी चादर या राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज तसेच राज्यस्तरीय समन्वयक समितीचे अशासकीय सदस्य ॲडव्होकेट संतोष राठोड यांचा जनजागृती दौरा आज शनिवारी पेडगाव तांडा आणि तिखाडी तांडा येथे आयोजित करण्यात आला होता. या जनजागृती दौऱ्याच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांची धार्मिक स्वातंत्र्य, मानवता, समता
आणि बलिदानासाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात आली. तसेच हिंद दी चादर कार्यक्रमाच्या उद्दिष्टांबाबत जनजागृती करून नांदेड येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं. यावेळी बोलताना सुनील महाराज यांनी श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा बलिदानाचा इतिहास, त्यागाची परंपरा आणि समाजात त्यांनी दिलेला धार्मिक सहिष्णुतेचा संदेश यावर प्रकाश टाकला. विविध धर्म, पंथ आणि समाज घटकांना एकत्र आणणारा हा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा असल्याचे महंत सुनील महाराज यांनी सांगितलं. ॲडव्होकेट संतोष राठोड यांनी राज्यस्तरीय समन्वयक समितीच्या वतीनं हिंद दी चादर कार्यक्रमाची पार्श्वभूमी, नांदेड येथे 24 आणि 25 जानेवारी रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाची रूपरेषा तसेच नागरिकांच्या सहभागाचं महत्त्व याबाबत माहिती दिली. समाजातील सर्व घटकांनी या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होऊन श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या स्मृतीस अभिवादन करावं असं आवाहन त्यांनी केलं. या प्रसंगी स्थानिक नागरिक, विविध समाजाचे प्रतिनिधी, युवक, महिला तसेच भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या दौऱ्यामुळे पेडगाव तांडा आणि तिखाडी तांडा परिसरात हिंद दी चादर कार्यक्रमाबाबत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.